ची माहिती। महाराष्ट्रातील पुढील 72 तास आणि येत्या 5 दिवसात मान्सून आजारावर सर्वात मोठा संकटावर ब्लास्ट होणार आहे। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब राव यांच्या आलेल्या अत्यंत ताज्या आणि सर्वात महत्त्वाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला असून यामध्ये रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट समावेश आहे। काही दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पाऊस अतिशय तुरळक स्वरूपात पडला। अनेक ठिकाणी शेतकरी वर्ग चातकासारखे पावसाची वाट बघत डोळ्यात तेल घालून बसले आहेत। काही भागात पेरण्या खोडबडल्या होत्या तर काही ठिकाणी पेरलेल्या काही उगवण्याची पावसाची नितांत गरज होती। पण आता सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ही आहे की येत्या 5 जुलैपर्यंत महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। अनेक भागामध्ये रखडलेल्या पेरण्या मोठा दिलासा मिळू शकतो। या आनंदाच्या बातमीसोबत एक मोठा इशारा देण्यात आला आहे। पुढील 72 तासांमध्ये काही भागामध्ये अत्यंत जोरदार पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका वाढू शकतो, तर सखल भागामध्ये पाणी साचणे, नदी नाले तुडुंब भरणे, वाहने आणि वाहतुकीचे परिणाम होण्याची शक्यता नकारता येत नाही। अचानक हवामानात मोठे बदल घडून येत आहे। हवामान अभ्यासक निरीक्षकानुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त ढग महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे। त्याचबरोबर मान्सूनची सक्रिय पट्टी राज्यावरून जात असल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाला आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळू शकतात। काही भागामध्ये कमी वेळेत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पुढील 72 तास आणि पुढील 5 दिवस विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्यांची नावे पुढील प्रमाणे आहे। लक्षात घ्या, ही तुमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की लक्षात ठेवून कमेंटमध्ये नक्की सांगा। मुंबई आणि उपनगर मुंबई उपनगर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पुणेमध्ये जर बघितले तर विशेषतः घाटमाता परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। सांगलीमध्ये दुष्काळी पट्ट्यातही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। सातारामध्ये महाबळेश्वर, पाचगणी, वाई, पाटण परिसरात दरडी कोसळण्याचा धोका आहे आणि ते दमदार पाऊस होऊ शकतो। 5 मध्ये आहे सोलापूर, जोरदार पाऊस आणि नाले ओढे भरून वाहण्याची शक्यता आहे, म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 6वा नंबर आहे कोल्हापूर, घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता आहे। ठाणेमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा, पालघरमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार। रायगडमध्ये महाड, पोलादपूर, माणगाव परिसरात विशेष सतर्कता वर्तवण्याची गोष्ट सांगितलेली आहे आणि आपली काळजी घ्या आणि गुराढोरांची काळजी घ्या अशी माहिती दिलेली आहे। रत्नागिरीमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग घाट परिसरात अतिमुसळधार पाऊस होईल। नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आणि वर्तवण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, काही भागामध्ये सूचना अधिक लक्षात ठेवा। शेतात पुरेसा पाऊस झाल्याची खात्री करून पुढील शेतीची कामे करा। अतिरिक्त पाण्याचा निचरा करा आणि पाण्याचा मार्ग मोकळा ठेवा। विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्यावर किंवा झाडाखाली थांबू नका। जनावरे सुरक्षित गोठ्यात बांधा। नदी, नाले किंवा पुलावरून पाणी वाहत असल्यास जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडू नका। याशिवाय नागरिकांनी पुढील काही दिवस विशेष सतर्क राहणे आवश्यक आहे। त्या आवश्यक कामाशिवाय मुसळधार पावसात बाहेर पडणे टाळा। घराजवळील नाले, गटारे आणि पावसाचा निचरा होण्याचे मार्ग स्वच्छ ठेवा। मोबाईल पूर्ण चार्ज ठेवा आणि आवश्यक अभ्यासक म्हणजे औषध, टॉर्च, इतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून ठेवा। दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांनी स्थानिक प्रवाशांच्या सूचनांचे आणि काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे। ज्या भागामध्ये डोंगर उतार आहे त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसाठी दरडी कोसळण्याची शक्यता दुर्लक्ष करू नका। पावसाचा जोर वाढल्यास सुरक्षित स्थळी जाण्याची तयारी ठेवा। पर्यटकांसाठी घाटमाता किंवा धबधब्याच्या ठिकाणी जाणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी। सेल्फी किंवा व्हिडिओ काढण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालू नका असे प्रशासनाचे म्हणणे आहे। या पावसाळ्यात राज्यातील अनेक धरणांचा साठा मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पिण्याचे पाणी प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो। शेतीतील आवश्यक कामे असतील तर शेतीसाठी महत्त्वाचे आहे तर वाढेल आणि खरीपाला हंगामाला मोठा आधार मिळेल। मात्र ज्या भागामध्ये अतिवृष्टी होईल त्या भागामध्ये उभ्या पिकांचे नुकसान होऊ शकते। यासाठी शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे। मासेमारी करणाऱ्या समुद्र
खवळलेल्या असलेल्या खोल समुद्रात जाणे टाळावे. किनारपट्टी भागातील शेतकऱ्यांनी किंवा नागरिकांनी प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. जोरदार वाऱ्यामुळे झाडे किंवा विजेचा खांब पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि तुमच्यामुळे तुमचे ध्यान घेणे हे महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं, हवामान खात्याकडे लक्ष केंद्रित करून त्याचे येणाऱ्या नवीन अपडेट्ससाठी जोडून राहा. तर शेतकरी मित्रांनो किंवा माझ्या नागरिकांनो, हे लक्षात घ्या की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत, कुटुंबातल्या जवळच्या व्यक्तीपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.